श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोऽध्यायः श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायांचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंदपोटी नतमावे। त्या दिवशी श्री स्वामी समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी बाळप्पांचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन बाळप्पाचे तन मन स्वामींचरणी लागले दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळप्पाने धावून दृढ चरण धरियले कंठ सद्गीत ती झाला हा चरणी भाळ ठेविला क्षणे कमीपण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जलात भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामींचरणी बाळप्पा तैसा दृढ झाला स्वभावे येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र उठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी परितयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड त्यास हवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ अस्तानुपंदिरात राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाच नच होय ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची मार्गावरी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊनी मस्तक ठेवूनी श्रीचरणी जावे भिक्षा कारणे मागोनिया माधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पांचे अंतरी सुंदरबाईचेही करी अधिपत्य सर्व असे एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही सेवेसी करीत जावे आनंदे बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज गोवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे बहुत जणी सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी सर्व्यवस्थेचा होता पय मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमनती येसी गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सद्गोतीत स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकिले भांडण एकचित्ती सर्व केले कोठेही असता समर्थ पूजादिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटला काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेमुमुथुनी रक्त वाहतसे दिवस रात्र
तया दुःखे विवळ होत. म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन. कागदाची पोळी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणी कृतघ्ने. बाळप्पासी यावे मरण. विष दिधले कानोल्यातून. पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी. गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी. भावी लिखित विधींचे आजवरी बहुतांपरी. बाळप्पा करी चाकरी. तयाचे अंतरपरी. स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी. शंकर पूजनी वर्षावे. तैसी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पडेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिलेली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त. चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणिजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवी ते द्रव्याधिका आणून. ते सुंदर बाई उचलून नेतसे सत्वर. त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्यपती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर. उभयदा करीती विचार. बाळप्पा ते आता दूर. केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी. आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन. तुमचे अन्न खाऊन करिता तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीनी मज आज्ञा द्यावी. मी जातू आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छा बाळप्पा. ऐकोनिया समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे. तेव्हा निरुत्तर जाहला. ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्ट ऐकून कापट्य मनी आणले. म्हणे जावया आपणासी. समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी. आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी. अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी. भटची उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी. करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला. महाराजा आता बाळप्पाला न सोडतील निश्चये. स्वामींचरणी दृढ भक्ती. बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती. करतील यती दयाळ. जे केवळ दयाघन. भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण. तयासी शरण सदैव. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. 12ोऽध्यायः गूढः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.